मित्र आज आपण जो आपला सेटचा पहिला पेपर आहे या पेपरमधला 7वं जे युनिट आहे त्या 7व्या युनिट किंवा 7व्या घटकाचं नाव आहे डाटा इंटरप्रिटेशन किंवा मराठीमध्ये आपण त्याला विदेचे अर्थनिर्वचन किंवा माहितीचे अर्थनिर्वचन असं आपण म्हणतो. या घटकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण पहिला जो यातला भाग उपघटक आहे तो म्हणजे विदेचे स्रोत. म्हणजे आपल्याला माहिती जी मिळत असते संशोधनासाठी आपण जी माहिती गोळा करतो ते कुठून माहिती गोळा आपल्याला करता येते त्याला आपण म्हणतो विदेचे स्रोत. तर ही कोणकोणत्या साधनाच्या सहाय्याने माहिती मिळवतो तर दोन त्याचे सोर्स आपण म्हणतो की प्रायमरी सोर्स म्हणजे प्राथमिक विधा स्रोत ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण, आणि दुय्यम विधा स्रोत. प्राथमिक विधा स्रोत म्हणजे प्रत्यक्ष आपण जी माहिती मिळवतो, प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी माहिती मिळवतो त्याला आपण प्राथमिक विधा स्रोत म्हणतो. आणि जी माहिती आपण ज्याला आपण म्हणूया की अप्रत्यक्षरित्या माहिती मिळवतो त्या माहितीला आपण म्हणतो दुय्यम विधा स्रोत. आता प्राथमिक विधा स्रोतामध्ये कोणकोणते साधनं आहेत या ठिकाणी तर आपण ह्याचा पूर्वी अभ्यास केलेला आहे साधनामध्ये, तरीसुद्धा थोडंसं उल्लेख आपण या ठिकाणी करूया. की प्रश्नावली आपण काय करतो की प्रश्नावलीच्या सहाय्याने म्हणजे प्रत्यक्ष त्या प्रतिसादकाकडे जातो आणि जी काही तुम्हाला अपेक्षित असते ती माहिती तुम्ही त्याच्याकडून ते प्रश्न विचारून घेत असता. त्याचप्रमाणे सर्वेक्षण म्हणजे ज्याला आपण सर्वेक्षण म्हणण्यापेक्षा सर्वेक्षणाचाच एक भाग किंवा सर्वेक्षणाचं एक साधन म्हणून आपण प्रश्नावली असते. सर्वेक्षणातून सुद्धा आपण अशा प्रकारची माहिती मिळवतो. जसं की आपण कुठलाच एक विशिष्ट विषय घेतला आणि त्या विषयाचा साठी म्हणून सर्वेक्षण करतो, म्हणजे वेगवेगळ्या लोकांना भेटतो, त्यांची मतं म्हणा किंवा त्यांच्यातली वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थितीची माहिती गोळा करतो. तर हे जे काही आहेत या ठिकाणी या सर्वेक्षणाच्या साहाय्यानं प्रश्नावलीच्या साहाय्यानं आपण माहिती गोळा करतो. तर निरीक्षणाच्या आधारे देखील आपण माहिती गोळा करत असतो. म्हणजे प्रत्यक्ष त्या एखाद्या जायचं, समजा एखाद्या संस्थेमध्ये जायचं, त्या संस्थेमध्ये समजा एखाद्या आपण असं म्हणलं की आपल्याला असं पाहायचं आहे की सध्या कोरोना काळामध्ये जे लहान उद्योग आहेत त्या उद्योगाची परिस्थिती काय आहे सध्या. तर प्रत्यक्ष आपण त्या छोट्या छोट्या कारखान्यामध्ये जाणार आणि त्या ठिकाणी पाहणार की किती काम होतं आहे, कामगार किती आहे, उपस्थिती आहे, तिथं सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं किंवा नाही, अशा प्रकारे प्रत्यक्ष माहिती आपण त्या ठिकाणी घेतो निरीक्षण करून. म्हणजे या ठिकाणी हे जे निरीक्षण आहे त्या ठिकाणी एक तर म्हणजे तुम्ही पुन्हा आपण मागं उल्लेख केल्याप्रमाणे की हे सहेतुक निरीक्षण असू शकतं, काही वेळेला अप्रत्यक्ष किंवा ज्याला निर्हेतुक निरीक्षण देखील असू शकतं. तसंच या ठिकाणी मुलाखत, काही वेळेला एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात काही लोकांची मुलाखत पाहिजे असते, विचार त्यांचे काय आहेत ह्या संबंधातले. तर अगदी आपण असं म्हणलं किंवा शिक्षकांना काय वाटतं ह्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीबद्दल प्राथमिक शिक्षकांना काय वाटतं, तर प्रत्यक्ष त्या शिक्षकाला भेटून त्याला विचारायची, त्याची मुलाखत घ्यायची आणि त्या मुलाखतीमधून मिळणारी जी काही आपल्याला माहिती असते आपण हे म्हणतो की विधा म्हणतो किंवा माहिती म्हणतो आपण त्याला. अशा पद्धतीने नंतर प्रयोग करून म्हणजे प्रत्यक्ष आपण प्रयोग करतो आणि त्या प्रयोगाच्या साहाय्याने देखील आपल्याला माहिती म्हणजे जसं आपण विज्ञानामध्ये प्रयोग करतो आणि त्या प्रयोगातून आपल्याला माहिती मिळत असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आहेत, म्हणजे मानसशास्त्रीय चाचणी, बुद्धिमापन चाचणी, कलस चाचणी, व्यक्तिमत्व विषयक चाचणी आहेत, त्याच्या अभिरुची चाचणी आहे, म्हणजे अभिरुची शोधिका ज्याला म्हणतो आपण, इंटरेस्ट इन्व्हेंटरी आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत. ह्या साधनाच्या साहाय्यानं आपण काय पाहतो म्हणजे त्या विद्यार्थ्याची अभिरुची पाहतो, त्या विद्यार्थ्याचे ॲप्टिट्यूड किंवा कल पाहतो, त्या ठिकाणी विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व पाहतो, विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता पाहतो. म्हणजे अशा प्रकारच्या या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या उपलब्ध, काही प्रमाणित चाचण्या देखील तयार आहेत आणि या चाचण्या साहाय्यानं आपण ही माहिती मिळत असतो. आता ही जी सगळी माहिती मिळते आपण प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतलेली आहे. म्हणजे मी त्या विद्यार्थ्याला चाचणी दिली, सायकोलॉजिकल टेस्ट दिली आणि त्या विद्यार्थ्याचं बुद्धिमापन केलं, त्या विद्यार्थ्याला इंटरेस्ट इन्व्हेंटरी दिली किंवा अभिरुची शोधिका दिली आणि त्याची अभिरुची कोणती आहे ती पाहिलं. म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष आपण जाऊन पाहिलेलं आहे. आता दुसरा जो प्रकार असतो माहिती गोळा करण्याचा त्याला आपण दुय्यम विधा स्रोत म्हणतो. म्हणजे पुस्तकातून माहिती मिळते आपल्याला. प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रकारची माहिती आपल्या प्रत्यक्ष मिळेल असं सांगता येत नाही किंवा शक्य नसतं बऱ्याच वेळा. म्हणजे जरी माहिती मिळणं शक्य असलं तरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपल्याला ती अडचण असते आणि इतक्या लोकांकडून माहिती, तर त्याऐवजी मग आपण काय करतो पुस्तकातून माहिती मिळतो. काही माहिती अशी असते की जी पूर्वी घडून गेली, जशी ऐतिहासिक काही गोष्टी असतील तर ती जी माहिती असेल तर ती माहिती आपल्याला पुस्तकातून घ्यावी लागते.
तसंच काही रिपोर्ट्स असतात, शासनाचे काही रिपोर्ट्स असतात आणि या रिपोर्टमधून आपल्याला माहिती मिळते. उदाहरणार्थ या ठिकाणी असं होतं की आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे एक नॅशनल सॅम्पल सर्वे असतो आणि नॅशनल सॅम्पल सर्वेचे जे रिपोर्ट असतात म्हणजे आपल्या देशाची काय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती काय आहे, हे सगळ्या ते आपल्याला रिपोर्ट वाचून मिळतं. तसंच एक प्रथम नावाची संस्था आहे आणि ती असं पाहते की बा या शिक्षणामध्ये आपल्या प्राथमिक शिक्षणाची अवस्था काय आहे, तिसरीच्या मुलांचं एकूण काय लर्निंग चालू आहे, सातवीच्या मुलांची अवस्था काय आहे, त्यांना किती येतं. तर अशा प्रकारचे त्याचे रिपोर्ट्स प्रसिद्ध होतात. या प्रसिद्ध रिपोर्ट झालेल्या रिपोर्ट्समधून देखील आपल्याला चांगली माहिती मिळते. तसेच काही नियतकालिक आहेत, ज्याला आपण पेपर म्हणतो, म्हणजे वर्तमानपत्र आहेत, मासिक आहेत, साप्ताहिक आहेत. याच्यातून देखील आपल्याला माहिती मिळत असते. म्हणजे पुस्तकातून माहिती कदाचित काही वेळेला पुस्तकातली माहिती थोडीशी जुनी असते, पण नियतकालिकातून मिळणारी माहिती आपल्याला अगदी अप टू डेट ताजी माहिती आपल्याला या नियतकालिकामधून मिळत असते. आता हे झालं दुय्यम स्रोत. आता आणखी हा एक प्रकार असतो तो म्हणजे आता इंटरनेट किंवा दूरदर्शन किंवा समूह संपर्क साधनं ज्याला आपण म्हणूया की इंटरनेटवरून आपल्याला माहिती मिळते. आता अलीकडं तर आपण पाहतो की गुगलमध्ये आपण गेल्यानंतर यूट्यूबला गेले आपण जातो आणि मग वाटेल ती माहिती आपण विचारतो आणि ती माहिती आपल्याला मिळू शकते. म्हणजे या ठिकाणी हे जे साधन आहे, इंटरनेट साधन, अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे सर्वांनाच अत्यंत पॉप्युलर असं साधन आहे. म्हणजे आता कुठल्या खेड्यापाड्यामध्ये बसलेल्या माणसालासुद्धा कुठलीही जगातली कुठलीही माहिती आपल्याला त्या ठिकाणी एका क्लिकवर पाहायला मिळते, अशा या ठिकाणी सोय आहे. तसंच दूरदर्शनवरून माहिती मिळते आपल्याला, रेडिओवरून माहिती मिळते. दूरदर्शन बातम्यामधून असेल, काही कार्यक्रम असतात, काही आरोग्याचे कार्यक्रम असतात, शेअर मार्केट संदर्भातले काही कार्यक्रम असतात. या कार्यक्रमातून देखील आपल्याला माहिती मिळत असते. तर ही जी काही माहिती आहे म्हणजे तर आपल्याला इंटरनेट, दूरदर्शन, वर्तमानपत्र, रेडिओ, अलीकडं जे FM रेडिओ आहेत, अशा प्रकारचे रेडिओचे काही साधनं आहेत. हे जे आहेत अशा ह्याच्यातून इव्हन बाहेरच्या काही सभा, व्याख्यानं, ह्याच्यातून सुद्धा आपल्याला काय माहिती मिळते. काही प्रदर्शनं भरलेलं असतात, प्रदर्शनातून सुद्धा माहिती मिळते. कुठलीही प्रदर्शनं म्हणजे पुस्तकाचं असेल, वस्तूंचं असेल, याच्यातून भले तुम्ही पुस्तक त्या ठिकाणी खरेदी करा किंवा करू नका, पण जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला कळतं की जगात नवीन काय काय आलेलं आहे, या क्षेत्रात नवीन काय आलेलं आहे, पुस्तकात नवीन कोणती पुस्तकं आलेली आहेत. किंवा तुम्ही अगदी मार्केटमध्ये जर गेलं तर तुम्ही असं लक्षात येतं की त्या ठिकाणचे प्रदर्शन असं मार्केटचं, तर त्या ठिकाणी सुद्धा की बाजारात कोणकोणत्या वस्तू नवीन आलेल्या आहेत आपल्याला ते उपयोगी पडतील अशा अर्थानं. तर हे सगळे विद्येचे स्रोत आहेत. आता ही नुसती विद्या आपण गोळा केली तर ही नुसती विद्या जी आहे ही गोळा करून चालत नाही, लक्षात घ्या. तर ती विद्येचं वर्गीकरण करणं अत्यंत आवश्यक असतं. आता हे जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण कशासाठी करायचं असतं ते आपण पुढं बघणार आहोत. त्या अगोदर आपण विद्येचे प्रमुख जे प्रकार आहेत ते आपण बघूया की एक म्हणजे गुणात्मक विधा आणि गुणात्मक विधेचं अर्थनिर्वचन कसं करायचं. आता गुणात्मक विधा म्हणजे काय आहे पहा. तर गुणात्मक विधा म्हणजे आपण एखाद्या फुलाचा वास घेतो, एखाद्या पदार्थाची चव घेतो, एखाद्या वस्तूला स्पर्श करतो आणि त्या अवबोधाच्या साहाय्यानं आपण सांगतो की अमुक फुलाचा वास छान आहे, विशिष्ट पदार्थाची चव गोड आहे किंवा हे तिखट आहे, एखाद्या वस्तूचा स्पर्श कसा मऊ किंवा खरबरीत आहे असं सांगतो. म्हणजे आपल्याकडे हे माहिती उपलब्ध झाली, म्हणजे मला माहिती मिळाली, परंतु ही माहिती सांख्यिकी नाही, ही गुणात्मक माहिती आहे. म्हणजे त्या वस्तूचे गुण सांगणारी माहिती आहे, म्हणून अशा माहितीला आपण गुणात्मक माहिती म्हणतो. व्यक्तीच्या बाबतीत आपण म्हणतो ना की ही व्यक्ती प्रामाणिक आहे किंवा ही व्यक्ती कंजूष आहे, ही व्यक्ती दिलदार आहे, ही व्यक्ती उदारमतवादी आहे, असं जेव्हा आपण म्हणतो, ही जी माहिती असते एखाद्या व्यक्ती देतो आपण, ही माहिती किंवा ही जी विधा असते याला आपण गुणात्मक विधा असं म्हणतो. आणि मग ही जी गुणात्मक विधा असते त्या गुणात्मक विधेचं जे काही अर्थनिर्वचन करायचं असेल ते त्याला वेगळा आपला प्रकार वापरावा लागतो. आणि संख्यात्मक विधा असते त्याचं अर्थनिर्वचन जे आहे ते त्यासाठी वेगळी पद्धत वापरावी लागते. आता गुणात्मक विधेमध्ये काय होतं तर त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता असते. तसेच ही गुणात्मक विधा जी असते ती व्यक्तिनिष्ठ असते. त्यामुळं ह्या विधेचं अर्थनिर्वचन करण्यासाठी उद्गामी विचार प्रकारचा उपयोग करावा लागतो. म्हणजे कसं पहा, म्हणजे केवळ मला आता समजा एखाद्या समुदायाची माहिती गोळा करायची आहे, तर एखाद्या त्या समुदायातल्या एखाद्या माणसाचा आपण गुण पाहिले आणि असं लक्षात आलं की ही व्यक्ती कंजूस आहे, तर आपण त्या समुदाया संबंधात आपण नाही निष्कर्ष काढू शकत. तर मग आपलं काय लागतं, अशा अनेक
अनेक व्यक्तींची माहिती गोळा करायची आणि त्याच्यामध्ये असणारं सामान्यत्व काय किंवा साधारणपणा कोणता आहे, कॉमन कोणती गोष्ट आहे, त्याच्यावरून आपण काही निष्कर्षाला येतो. म्हणजे उद्गामी म्हणजे पहिल्यांदा उदाहरणं आपण द्यायची, त्या उदाहरणावरून आपण काही निष्कर्षाला येणं त्याला म्हणतो आपण उद्गामी पद्धती. आणि या उद्गामी पद्धतीच्या सहाय्यानं आपण या विधेचं अर्थनिर्वचन करत असतो. तसंच या ठिकाणी अनेक घटना ज्या असतात, जे वेगवेगळ्या ज्या घटना घडत असतात, समजा एखाद्या आपण म्हणलं की माहिती गुणात्मक माहिती कशी आहे पहा, की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचे प्रसंगाचे नुसतं वर्णन असतं, सांख्यिक त्याला वापरता येत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं अशा वेळेला, तर एखादी घटनेबद्दल बोलायचं असेल तरीसुद्धा तर मागच्या अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घटनांचा अभ्यास करून त्याच्यावरून मग आपल्याला काही निष्कर्षापत्र घ्यावं लागतं. आणि अशा पद्धतीचे संकलन अर्थनियोजन करताना संकलित ह्याचं हे करावं लागतं, विश्लेषण करावं लागतं. आणि प्रत्यक्ष विधीचं संपादन करतानाच विश्लेषण करावं लागत असते. म्हणजे विधा संपादन करताना विश्लेषण करणे, तर याउलट अर्थनिर्वचन करताना संपादन विधीचे विश्लेषण करणे, दोन्ही क्रिया एकाच वेळी कराव्या लागतात सायमल्टेनियसली. म्हणजे माहिती गोळा करताना ह्या विचार करावा लागतो आणि वर्गीकरण करताना ह्याचा विचार करतो, इंटरप्रेट करताना सुद्धा. अशा प्रकारच्या विधेचं अर्थनिर्वचन करण्यासाठी जे काही अशा अर्थनिर्वचन करतात त्यासाठी जो काही अर्थनिर्वचक आहे किंवा जो संशोधक आहे तो खूप त्याला ज्ञानी असावा लागतो, किंवा ज्याला आपण मॅच्युअर्ड म्हणूया. आपण ज्ञानी म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण असं म्हणता येईल की ते अत्यंत मॅच्युअर्ड असावा लागतो. त्याला खूप त्या क्षेत्रातली माहिती असली पाहिजे. आणि त्या व्यक्तीनं, कारण काय ह्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता असल्यामुळं आपल्या पूर्वग्रहाचा परिणाम होणार नाही अशी एक प्रकारची तटस्थता ह्या व्यक्तीकडे असावी लागते. म्हणजे हा जो काही गुण आहे हा अत्यंत ज्ञानी माणसाकडे असू शकतो. म्हणून आपण असं म्हणलं की ही जी आहे व्यक्ती अत्यंत ज्ञानी असावी लागते. आता अशा प्रकारची माहिती गोळा करायची तर बऱ्याच वेळा प्रश्नावलीच्यातून किंवा मुलाखतीमधून फार माहिती अशी मिळेल अशी काही सांगता येत नाही. परंतु तरीसुद्धा की निरीक्षण आणि मुलाखतीतून काही माहिती आपण घेऊ शकतो, प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये वस्तुनिष्ठाची माहिती गोळा करू शकतो. परंतु खऱ्या अर्थानं जर काही वेळा कसं होतं की व्यक्तीच्या गुणांची जर माहिती आपल्याला घ्यायची असेल, म्हणजे व्यक्तीचा प्रामाणिकपणा असेल म्हणा, व्यक्तीचा सिन्सिरिटी असेल म्हणा, कर्तव्यदक्षता असेल म्हणा, अशा प्रकारची जर गुणांची जर घ्यायचं असेल तर काही वेळेला मुलाखत घेऊनसुद्धा ती व्यक्ती सत्य सांगेलच असं काही असत नाही. आणि म्हणून मग अप्रत्यक्षरित्या आपल्याला ही माहिती गोळा करावी लागते. त्यासाठी मग समाजमिती तंत्र, प्रक्षेपण तंत्र, अभिरुची शोधिका, अभिवृत्ती मापिका अशा प्रकारच्या साधनांचा वापर करावा लागतो. आपण ही साधनं काय ते आपण मागे एका याच्यामध्ये लेक्चरमध्ये ऐकलेलं आहे. म्हणजे काय केलं असतं, प्रक्षेपण तंत्राचं एक उदाहरण सांगतो, म्हणजे तुमच्यापर्यंत एकदा थोडंसं आठवण होईल आपल्याला, की एखाद्या प्रसंगामध्ये मनुष्य कसा वागतो बा, की त्याला आपण एखादा प्रसंग दिला की समजा तू एकट्याने रस्त्याने चाललेला आहे आणि तुझं काही कारण नसताना, तुझा दोष नसताना सुद्धा दुसऱ्यांचा चुकीच्या बाजूनं धडक दिली तर तू काय करशील. तर अशा वेळेला तो जे उत्तर देईल त्या उत्तराच्या अनुषंगानं त्या व्यक्तीच्या वृत्तीबद्दलचा अंदाज आपल्याला करता येतो. म्हणून आपण काय करतो या ठिकाणी की म्हणजे तो काय करेल हे सांगितलं, किंवा तू म्हणण्यापेक्षा आपण असं दुसरी गोष्ट सांगितली त्याला की असंच झालेलं आहे आणि त्या गोष्टीमध्येच हे आपण सांगितलं की असंच घडलेलं आहे. हा एक्स मनुष्य आहे, तो चालला होता, त्याला दुसऱ्या माणसाने धडक दिली तर एक्स माणसाने त्या ठिकाणी काय करावं. मग तोच सांगेल किंवा मारामारी करावी, पोलिसला कंप्लेन करावी, स्वतः गप्प बसावं. त्याच्या विधानामधून त्या स्वतःची जी व्यक्ती आहे ज्याचा आपण अभ्यास करतो आहे त्या व्यक्तीची मानसिकता आपल्याला दिसते. म्हणून ही प्रक्षेपण तंत्र किंवा समाजमिती तंत्र आहेत. या समाजमिती तंत्राच्या सहाय्यानं गुणात्मक माहिती आपल्याला गोळा करता येते. नंतर दुसरी असते ती संख्यात्मक विधा. ही संख्यात्मक विधा असते की ज्या विधेचे विश्लेषण व अर्थनिर्वचन संख्यांच्या सहाय्याने करता येते त्या विधेला संख्यात्मक विधा असं म्हणतात. ही इयत्ता 7वी अ मधील मुले हुशार आहेत. ही गुणात्मक विधा. तर इयत्ता 7वी अ मध्ये 43 विद्यार्थी आहेत. ही संख्यात्मक विधा होय. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, केवळ संख्या दिलेली मी की या ठिकाणी किंवा असे म्हणता येईल मला की या वर्गात या 8वी अच्या वर्गाचा सरासरी गुण 50 आहेत, 8वी बची सरासरी गुण गणितातले 45 आहेत. ही जी माहिती लक्ष, ही संख्यात्मक माहिती आली. म्हणजे अशी जी माहिती असते ती
संख्यात्मक माहिती किंवा संख्यात्मक विधा आपण त्याला म्हणतो. आता ह्याचं जर वर्गीकरण करायचं असेल, ह्याचं जर विश्लेषण करायचं असेल, तर त्यासाठी संख्याशास्त्रीय परिमाण असतात. केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे ज्याला सेंट्रल टेंडन्सी म्हणतो आपण, मध्यमान आहे, मध्यांक आहे आणि बहुलक आहे किंवा ज्याला मोड म्हणतो आपण. म्हणजे जर सामान्य गट असेल, सामान्य प्रॉबिलिटीमधला असेल, तर आपण काय करतो, सरासरी काढतो, त्याला आपण मध्यमान म्हणतो. सांगतो की बा या वर्गातले मुलांचे पेपर तपासतो आणि त्या ठिकाणी मुलांची मार्क्स बघतो, सगळ्यांची बेरीज करतो, त्या विद्यार्थी संख्येनं भागतो आणि आलेला आकडा की या वर्गाची गणिताची सरासरी गुण 83 आहेत किंवा 85 आहेत असं आपण म्हणतो. हे मध्यमान झालं. आता मध्यांक म्हणजे काय की काही वेळा काय होतं की गट असा असतो की अशा पद्धतीचे सांगून चालत नाही, सरासरी सांगून की गटामध्ये काय होतं. समजा एक अशी कल्पना करू आपण की 20 मार्काची चाचणी आहे आणि काय झालेलं आहे की बहुतेक सगळी मुलं त्या वर्गातली सगळी 4 आत आहेत, त्यांचे गुण आहेत 4. पण 2-3 मुलं अशी आहेत किंवा 3 मुलं अशी आहेत की त्या मुलांची मार्क 20 आहेत, 20पैकी 20 आहेत. त्यामुळे होतं काय की आपण जर सरासरी काढली तर मग कदाचित कशी येईल त्याची 7, 8, 9 अशी सरासरी येईल आणि आपण म्हणू की बरं आहे, ठीक आहे, हा वर्ग किंवा हा गट बरा आहे. पण चूक होईल ना, कारण या ठिकाणी या 3 मुलांनी सगळी सरासरी ओढलेली आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं की मध्यमान न घेता मध्यांकाचा वापर करावा लागतो. म्हणजे मध्यबिंदू कोणता, त्याच्या खाली किती आहेत आणि वर किती विद्यार्थी आहेत असा मध्यबिंदू शोधावा लागतो, त्याला आपण मध्यांक म्हणतो. आता जसं आपण आता पाहतो सध्या आम्ही जे आपण जर तुम्ही बाजारात गेलात किंवा शेअर मार्केट पाहिलं, असं लक्षात येतं आपलं शेअर मार्केट खूप उंच गेलेलं आहे. पण हे उंच गेलेलं शेअर मार्केट आहे ते काय आहे, तर काही कंपन्या आहेत, ज्या 50 मोठ्या कंपन्या आहेत देशातल्या, तेच खूप वर गेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे आपण काय समजतो मग भारताची एकदम अर्थव्यवस्था सुधारलेली आहे. तर तसं कदाचित काही वेळा हे चित्र फसवं असू शकतं, लक्षात घ्या. किंवा इतर कंपन्यांचा परफॉर्मन्स चांगला असेल असं काही सांगता येत नाही. म्हणून मध्यमानावर केवळ अवलंबून राहून चालत नाही, काही वेळेला आपला मध्यांकही काढावा लागतो. तसंच मोड किंवा ज्याला आपण बहुलक म्हणतो, बरेच वेळे मध्यमान किंवा मध्यांक ह्याला कॅल्क्युलेशन्स वगैरे करावं लागतात. पण काही वेळेला आपण व्यवहारामध्ये वागत असताना आपल्याला एवढे कॅल्क्युलेशन करायला वगैरे वेळ नसतो. मग व्यापारी वगैरे असे, आता समजा एक साधी उदाहरण सांगतो मग मी. समजा आपण जर चप्पलच्या दुकानात गेलो किंवा बुटाच्या दुकानात गेलो, तर मला हा तर नेहमी अनुभव येतो. तर तुम्ही जर पाहिलं की साधारण 7, 8 आणि 9 किंवा 8 आणि 9 नंबरच्या चपला किंवा बूट जेंट्सचे ते दुकानदाराकडे जास्त असतात. कारण काय, तर जनतेमध्ये 8 आणि 9 नंबर असलेले लोक जास्त आहेत हे त्यांनी पाहिलेलं असतं आणि त्यामुळे तो तेच ठेवतो. त्यांनी असं ठरवलं की नाही आपण काय करायचं, सरासरी काढायची आणि ठेवली, त्याची सरासरी आली काहीतरी 6.5 आली किंवा 10 आली आणि 10 नंबर जे ठेवले तर चालणार नाही त्याला बूट तशी ठेवून. त्याला असंच ठेवावं लागतं की साधारणपणे कोणत्या लोकांची संख्या जास्त आहे, तर 8 आणि 9 नंबर हा जो काय ते जास्त असतो. तुम्ही 10 किंवा 11 नंबर मागायला जा तुम्ही जेंट्स, जसं लक्षात येईल तर हा काय नंबरचा तुम्हाला सहजही दुकानात चप्पल किंवा बूट मिळत नाही. किंवा लेडीजचा असेल तर साधारणपणे 5 नंबर जो काय आहे हा त्यांचा कॉमन असतो की 5 नंबरचे चप्पल किंवा बूट जास्त असतात. कारण त्यांनी काय केलं की अंदाज साधारणपणे 5 नंबरचे पाय असणारी लेडीज जास्त असतात असं गृहीत धरून, तर हे सहजपणे काढताना सांगणारं जे काही जे हे आहे वर्णन असतं तर आपण म्हणतो बहुलक. आता या वर्गीकरणाचे फायदे काय होतात पहा, कशासाठी वर्गीकरण आपण करतो. तर वर्गीकरणाचा फायदा असा होतो पहा की विधा कोणत्या प्रकारची आहे आणि ती कोणत्या स्रोताकडून मिळाली हे समजतं पहिल्यांदा. आणि दुसरं असं असतं की आपण संपादित केलेल्या विधेपैकी कोणती विधा कोणत्या कामासाठी वापरायची आहे हे लक्षात येतं. तिसरा प्रकार असा असतो किंवा तिसरा फायदा असा असतो की आपल्या हेतुसाध्यतेसाठी एकूण संपादित केलेल्या विधेपैकी विशिष्ट विधा शोधणं सोपं जातं. तसंच विधेचे वर्गीकरण केल्यामुळे विधेचे विश्लेषण करण्यासाठी कोणती सांख्यिक वापरावी हेही समजतं. तसंच विधा वर्गीकरणाचा उपयोग विधेच्या रेखाटनासाठी, म्हणजे त्याला आपला ग्राफ काढायचा असेल, म्हणजे कुठलाही ग्राफ असेल, म्हणजे तुमचा बार डायग्राम असू देत, सर्क्युलर डायग्राम असू देत किंवा त्याला पाय डायग्राम असू देत किंवा लाईन ग्राफ असू देत, अशा प्रकारे ग्राफ काढायचा असेल, काही तक्ते करायचे असतील, सारण्या करायच्या असतील तर त्यासाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होतो. आणि हे जे काय आहे विधेचे रेखाटन, विधेचे एकात्मीकरण, म्हणजे जे जर आपल्याला 2 प्रकारची विधा आपल्याकडे आली तर ते कुठं कशी त्यांची बेरीज करता येईल किंवा एकत्र करता येईल
त्यासाठी मुळात म्हणजे ते विधेचं वर्गीकरण, कुठली विधा कशातही मिसळता येत नाही आपल्याला. विधा कोणत्या प्रकारची पाहावी लागते आणि पाहायचं असेल तर मग त्याचं वर्गीकरण केलं असलं पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी ह्या वर्गीकरणामध्ये येतात. आता विधेचे वर्गीकरण करताना काही काळजी घ्यावी लागते आपल्याला. कारण ही जी काळजी आहे, जर आपण काळजी घेतली नाही विधेचे वर्गीकरण करताना तर मग खूप घोटाळा होण्याची शक्यता असते. आता ही काळजी जी घ्यायची आहे विधेचे वर्गीकरण करताना, कोणती काळजी घ्यायची आहे पहा, की आपण जो काही विधेचं वर्गीकरण करणारा जो मनुष्य आहे तो म्हणजे तो स्वतः ज्ञानी असला पाहिजे आणि त्यांनी पूर्वग्रहरहित, म्हणजे ज्याला काय म्हणू आपण, की त्याचं प्रिज्युडिस माइंड असता कामा नये, अत्यंत वस्तुनिष्ठपणे त्या विद्येचं वर्गीकरण केलेलं पाहिजे. नंतर ती विधा जी आहे ती विधा पुरेशी असली पाहिजे. म्हणजे हे जे आहे ती पुरेशी विधा असली पाहिजे. कारण अपुऱ्या विद्यावरून विधा जर असेल आणि त्याचं जर तुम्ही सगळं पुढं करत गेला तर त्याच्यावर येणारे निष्कर्ष आहेत ते सगळे चुकीचे ठरतात. तसंच ती विधा जी आहे, ज्या कामासाठी म्हणून आपण ती गोळा करतो आहे, तर ते समर्पक आहे का? कशासाठी मला पाहिजे? समजा मला आता असं पाहिजे की सोलापूर शहरामध्ये ह्या कोरोनामुळं की उद्योगधंदे किंवा दुकानदार जे आहेत, छोटे दुकानदार आहेत, त्यांच्यावर काय परिणाम झाला हे मला पाहायचं आहे. आणि मी काय करायला ठरवलं, सगळ्याचा सर्वे करायचा सोलापूरच्या लोकांचा, कौटुंबिक सर्वे करायचा. तर कौटुंबिक सर्वे करून काय फायदा नाही ना, ती विधा त्याला उपयोगी होणार नाही. म्हणून ती विधा जी आहे तर ते काय करायला पाहिजे आपल्याला, असे जे छोटे दुकानदार आहेत त्या दुकानदाराचीच माहिती आपल्याला गोळा केली पाहिजे. म्हणजे त्याची समर्पक, म्हणजे म्हणून म्हणतो त्याला की विधा कशी असली पाहिजे, ती समर्पक असली पाहिजे. नंतर मी मग म्हणल्याप्रमाणे की हा जो काही विधा गोळा करणारा आहे आणि विधेचं वर्गीकरण करणार आहे, तर ही व्यक्ती ज्ञानी असावी लागते. आणि ज्ञानी असून ती पूर्वग्रहरहित, कारण पूर्वग्रहित दृष्टिकोन असणारी व्यक्ती ही खूप अशी स्थितप्रज्ञ, ज्याला म्हणून आपण स्थितप्रज्ञ असावी लागते. आणि स्थितप्रज्ञता ही थोडीशी ज्ञानी माणसाकडे असते असं आपण साधारणपणे समजतो. अशा अर्थानं आपण ज्ञानी म्हणलेलं आहे की अशी जी असायला पाहिजे. नंतर काय होतं की स्वतः आपलं अगदीच मत ठरवलं की कोरोनामुळे सगळे सोलापुरातले जो दुकानदार जे आहेत त्यांचे सगळं दिवाळ वाजलेला आहे असंही म्हणू शकतो, किंवा या उलट काही नाही, काही फार मोठा परिणाम झाला नाही, काही नाही, असं त्याचं स्वतःचाच दृष्टिकोन असेल तर सगळी पुढे तुम्ही जी विधा गोळा कराल त्याच्यावर त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होईल. चुकीचे तुमचे निष्कर्ष निघतील आणि जे काही तुम्हाला साधायचं आहे त्यातनं काही साधलं जाणार नाही. आता या ठिकाणी साधनं, आता जे विधा आपण गोळा करतो आहे त्या विधा गोळा करण्यासाठी जी आपण साधनं वापरतो आहे ती साधनाची पुन्हा समर्पकता आणि विश्वसनीयता पाहावी लागते. समजा मी क्वेश्चनेअर वापरणार आहे माहिती गोळा करायला, तर ते क्वेश्चनेअर मुळात म्हणजे तो समर्पक आहे का? त्यातले प्रश्न जे आहेत, मगाशी म्हणल्याप्रमाणे आपला हेतू काय होता, त्या हेतूच्या अनुषंगानंच ते प्रश्न विचारले गेलेले आहेत का, की उगीच काही दुसरे प्रश्न विचारलेले नाहीत ना, असा एक भाग आहे. आणि दुसरं म्हणजे ते साधन विश्वसनीय आहे का. म्हणजे विश्वसनीयचा अर्थ असा की समजा एकदा ते साधन वापरलं पुन्हा तेच साधन वापरलं तर त्याचं उत्तर तेच आलं पाहिजे. म्हणजे मी असं साधन, माझी प्रश्नावली असेल किंवा कुठलंही साधन असेल, त्या साधनाची मी टेस्ट घेतली आणि त्या टेस्ट समजा शाळेच्या मुलांचा असेल समजा, आणि त्या टेस्टचं आहे मुलांचे काही मार्क्स आले, काही त्याचे नंबर्स आले, आणि पुन्हा समजा त्याच मुलांची टेस्ट घेतली तर दोन्ही रिझल्टमध्ये फारसा फरक येता कामा नये. म्हणजे ते साधनाची विश्वसनीयता आहे. ते साधन विश्वसनीय आहे का आणि समर्पक आहे का, म्हणजे ते बरोबर जे गोष्ट मोजायची आहे तीच गोष्ट त्या साधनाच्या सहाय्यानं मोजली जाते का, हे दोन गोष्टी पाहणं अत्यंत आवश्यक असतं. तर विधा संचालन, ज्याला आपण म्हणूया की विधा संचालन जे केलं जातं, म्हणजे आपण सगळी माहिती गोळा केली समजा या ठिकाणी. आता हे सगळी संचालन आहे की काय होतं की विधा गोळा केलेली विधा आपल्याला वेगळ्या ठिकाणी वापरायची आहे, तर त्यासाठी विधा संचालन करणं अत्यंत आवश्यक असतं. मग विधा संचालनमुळं काय होतं, त्याचा काय फायदा होतो विधा संचालन करण्यानं, तर एक प्रकारचं समाकलित असं म्हणून आपण किंवा समाकारवादी असा दृष्टिकोन आपल्याला मिळतो. त्यामुळं म्हणजे मग अशी म्हणल्याप्रमाणे ज्याला एक मॅच्युअर्ड, ज्याला म्हणून आपण मॅच्युअर्ड दृष्टीनं आपण त्याच्याकडे सगळं पाहतो
आणि तो दृष्टिकोन प्राप्त होतो. तसंच विधा संचालन आस्थापनेस शासनाच्या किंवा इतर आस्थापनाच्या मागण्या पुरवण्यासाठी पृष्ठभूमी तयार होते. म्हणजे आता आपण समजा विधा गोळा केलेली आहे आणि आता त्याचं संचालन करायचं आहे. ह्याचा उपयोग कशासाठी होतो? तर समजा मी सोलापूरची काही माहिती गोळा केली की कामगारांची असेल म्हणा, शैक्षणिक असेल म्हणा, ही करोना काळामध्ये शाळा कशा चालल्या किंवा उद्योगधंदे कसे चालले, अशाच प्रकारची माहिती मी साधन काही गोळा केलेली आहे. तर ही गोळा केलेली माहिती जी आहे तर ह्याचं संचालन मला करायचं आणि हे आता मला मग कोणाला उपयोगी होईल? ही शासनाला होईल म्हणा किंवा शिक्षण तज्ज्ञांना होईल म्हणा किंवा अशा अर्थानं तिकडे त्याला पृष्ठभूमी तयार होते. नंतर विधा संचालनामध्ये विधेचे चित्रण उपलब्ध असते. विधेचे चित्रण उपलब्ध असते आणि त्यामुळे विधेचा उपयोग करणं सोपं जातं. आता या ठिकाणी हा जो काही सगळा भाग आहे विधेच्या संदर्भातला, म्हणजे मग आपलं असंही पुढं म्हणता येतं पहा की विधा संचालन सुकराने होण्यासाठी की वेगळ्या प्रकारे आपण खाली बाबी करू शकतो. म्हणजे विधा हस्तगत करणं, विधेचं आकलन करून घेणं, विधेची गुणवत्ता सुधारणं, विधेचं व्यवस्थापन करणं, विधेचे नियंत्रण करणं, विधेचं दस्तऐवजीकरण करणं आणि विधेचे चांगलं आकलन होण्यासाठी लोकांना सक्षम बनवणं आणि संवेदनशील विधेचं संरक्षण करणं. या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे विधा संचालन करण्यासाठी आवश्यक असतात. आता हा जो सगळा भाग आहे तो लक्षात घ्या. आपल्याला परीक्षेमध्ये आता आपण साधारणपणे हा जो घटक आहे या घटकामध्ये ह्या सगळं मी आत्ता सांगितलं सगळं जो थेरॉटिकल भाग आहे याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. विचारलं जाऊ नये असं नाही, कारण ह्याच्यावर जे प्रश्न जे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतात. मी तुम्हाला पुढं सांगेन की ह्या आत्ता मी शिकवला घटक आहे ह्याच्यावर आत्तापर्यंत साधारणपणे असे प्रश्न काही विचारले गेलेले नाहीत. पण विचारलेच जाणार नाहीत असं नाही, विचारले जाऊ नयेत असंही नाही. त्यामुळं आपण ही सगळी माहिती घेतलेली आहे. आता यात एक महत्त्वाचा घटक असतो की या थेरॉटिकल भागामधला तो म्हणजे मापन श्रेणी. त्या वेगवेगळ्या मापन श्रेणी आहेत पहा की हा थोडासा संख्याशास्त्राचाही सुरुवातीचा भाग आहे. काही लोकांना झाला असेल, पूर्वी माहिती असेल कदाचित. तर याच्यामध्ये 4 प्रकारच्या मापन श्रेणी आहेत. एक म्हणजे नॉमिनल स्केल किंवा ज्याला नामांकन श्रेणी म्हणतो. म्हणजे आपण साधं मुलांना नावं दिली असतात आणि ती नावं असतात तर त्याला आपण नामांकन श्रेणी म्हणतो. म्हणजे आपण तुकड्यांना नावं दिली, अ ब क ड तुकड्या, काही ठिकाणी नक्षत्रांची नावं देतात अशा या ठिकाणी, किंवा एखादा विविध पर्याय आणि त्या पर्यायाला किती लोकांनी प्रतिसाद दिला यासाठीच फक्त त्याचा उपयोग होतो. म्हणजे या ठिकाणी समजा एक वर्गामध्ये काहीतरी आपण स्पर्धा घेतलेली आहे. त्या स्पर्धेमध्ये ह्या मुलांनी इतक्या मुलांनी भाग घेतला, ह्या मुलांनी एवढंच फक्त. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी किती लोकांनी प्रतिसाद दिला हे पाहण्यासाठीच फक्त त्याचा उपयोग होतो. पण जे स्केल आहे हे साधारणपणे फारसं उपयुक्त आपल्याला ठरत नसतं. परंतु हे देखील एक स्केल आहे हे माहिती घेत असलं पाहिजे. अत्यंत खालच्या पातळीवरचं स्केल आपण असं समजतो त्याला. दुसरं जे आहे ते ऑर्डिनल स्केल किंवा ज्याला क्रमांकन श्रेणी असं म्हणतात. आता याच्यामध्ये श्रेणी, दर्जा, गुणवत्ता यातील फरक पाहण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे याच्यामध्ये आता फार थोडं सांख्यिकीपेक्षा सुद्धा असं येतं. इथं सांख्यिक वापरतो आपण मध्यांकाची, परंतु याच्यामध्ये बरा, समाधानकारक, उत्कृष्ट अशा पद्धतीचं ज्यावेळेला आपण हे करतो, मापन करतो, तर त्यावेळेला आपण म्हणतो की ते आपण ऑर्डिनल स्केल वापरलेला आहे. म्हणजे होतं कसं पहा की हा ह्याच्यापेक्षा बरा आहे, हा त्याच्यापेक्षा हा बरा आहे, हा असं अशा अर्थानं. आणि मग संख्याशास्त्रामधली जी काही मापनं आहेत याच्यामध्ये विचलनाची मापन, चतुर्थक विचलन असेल, मध्यांक असेल, सहसंबंधासाठी यासाठीच फक्त या ऑर्डिनल स्केलचा उपयोग होतो. अन्यथा बाकी ठिकाणीचा फारसा उपयोग होत नाही. नंतर इंटरव्हल स्केल. आता नामांकन आणि क्रमांकन मापनाची ती पुढची पायरी, म्हणजे थोडंसं वरच्या लेवलचं स्केल आहे. ह्याच्यामध्ये विविध घटकातील अंतर समजतं. म्हणजे उदाहरणार्थ दरवर्षी मिळणारे वेतनवाढ किंवा मीटरपट्टीवर सेंटीमीटरच्या खुणा यांचा उपयोग प्रमाण विचलन, सहसंबंध गुणक, टी परीक्षिका आणि टी परीक्षा काढण्यासाठी होतो. आता या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे कसं आहे ह्याचा अर्थ काय पहा की 1 आणि 2, एक आपण ज्या म्हणतो हा 1, 2, ज्या लहान तुम्ही पहिली जेव्हा शिकता 1, 2, 3, 4 आकडे, तेव्हा तुमच्या मनात हा विचारच येत नाही कधी. आपण सहज नुसतं ते अंक मोजत जातो फक्त. पण 1 आणि 2 ह्याच्यामध्ये जे अंतर आहे
तेच अंतर 2 आणि 3मध्ये आहे. 2 आणि 3मध्ये जे अंतर आहे तेच 3 आणि 4मध्ये आहे. म्हणजे अशा अर्थानं ते डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. तर हा भाग असतो या श्रेणीमध्ये. म्हणजे या ठिकाणी पहा की म्हणून असं म्हणलं आपण की इन्क्रिमेंट कसं मिळतं, ह्या वर्षी इन्क्रिमेंट मिळालं की पुढच्या वर्षी इन्क्रिमेंट मिळतं. म्हणजे असं मिळत जात नाही इन्क्रिमेंट. आज थोडं समजा तुमचे 50 रुपयाचं इन्क्रिमेंट असेल किंवा 100 रुपयाचं इन्क्रिमेंट असेल, तर दररोज रुपया वाढला किंवा दर महिन्याला 2-5 रुपये वाढले, असं झालेलं नाही. असं दररोज वाढत चाललेलं नाही. तर ते काय झालं आहे, एकदम तुम्ही ह्या वर्षीचे त्या वर्षी. पण हा जो टप्पा आहे, एका वर्षात 50 असेल तर पुढच्या वर्षी पुन्हा 50च इन्क्रिमेंट असेल, लक्षात घ्या. हा जो भाग आहे तर या ठिकाणी म्हणून त्याला इंटरव्हल स्केल किंवा आंतरश्रेणी म्हणलं आहे. आणि शेवटची जी आहे ती सगळ्यात, आणि ह्या जे आहे हे जे इंटरव्हल स्केल आहे ही संख्याशास्त्रामध्ये अनेक ठिकाणी वापरता येतं आपल्याला. त्यामुळे फार महत्त्वाचं स्केल आहे. ह्याचा उपयोग विचलन आहे, सहसंबंध गुणक, टी परीक्षिका काढण्यासाठी किंवा एफ परीक्षिका काढण्यासाठी सुद्धा ह्याचा होतो. आणि रेशिओ स्केल आहे, हे सगळ्यात उत्तम, सगळ्यात किंवा ज्याला सर्वोच्च असं मापन श्रेणी आहे. या मापनात आरंभबिंदू 0 असतो. येथे अंतर समजते, परंतु अंतराचे प्रमाणही समजते. म्हणजे या ठिकाणी पहा की मगाशी आपण इंटरव्हल स्केल ह्याच्यामध्ये काय फरक आहे लक्षात घ्या. इंटरव्हल स्केलमध्ये फक्त आपण काय म्हणले की ह्याच्यामध्ये एवढं एक विशिष्ट अंतर कायम राहतं, एवढंच म्हणलेलं आहे. पण इथं असं, इथं काय केलं, ते तर राहतंच अंतर, लक्षात घ्या. पण त्याशिवाय ते पहिल्या म्हणजे त्याचा ओरिजिनल जो आहे तो 0 बिंदूच असतो. म्हणजे 0पासूनच होतो. म्हणजे 0, 5, 10, 15 असं असेल ते. म्हणजे या ठिकाणी नामांकन स्केल, ऑर्डिनल स्केल, इंटरव्हल स्केल या दोन्हीही समाविष्ट झालेली असतात, लक्षात घ्या. आणि त्यामुळे हे जे काय आहे, आणि पट जे आहे, म्हणजे या ठिकाणी समजा 4 म्हणलं तर 4 हे 1च्या 4 पट आहे, किंवा 8 हे 2च्या 4 पट आहे. असं आपण या ठिकाणी पट जे आहे ते सांगतो. म्हणजे तिन्हींचा पुढचे जे तिन्ही स्केल्स आहेत ते सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. आणि म्हणून रेशिओ स्केल हे सर्वोत्तम स्केल मानलं जातं. तर आणखी 2 पद्धतीनं याचा विचार होतो, लक्षात घ्या. एक म्हणजे कंटिन्युअस स्केल आणि ज्याला डिस्क्रीट किंवा डिस्क्रीट स्केल. कंटिन्युअस स्केल म्हणजे कसं पहा, हे कंटिन्युअस स्केलचा अर्थ असा होतो की वय वाढतं, वजन वाढतं, उंची वाढते. कशी वाढते उंची? दररोज वाढत असते, लक्षात घ्या. दररोज उंची वाढत असते, दररोज वजन वाढत असतं, दररोज वय वाढत असतं, बरोबर. हे कंटिन्युअसली वाढत असतं, लक्षात घ्या. ह्याला म्हणायचं कंटिन्युअस सिरीज. आणि मग जे आपण इंटरव्हल स्केल म्हणलं तिथं कसं होतं पहा, टप्प्याटप्प्यामध्ये खंडित होतं. म्हणजे जसं इन्क्रिमेंट जे मिळतं ते टप्प्याने मिळतं, म्हणजे असं होत नाही की दररोज मिळत जातं. तर त्याला पण म्हणजे इंटरव्हल स्केल जे आहे ते जे काय आहे ते सिरीज कोणती त्याची जी सिरीज आहे, म्हणजे हे जे आहे ते स्केल्स आहेत, लक्षात आहे. म्हणजे इंटरव्हल स्केल हे खंडित श्रेणी, ज्याला का डिस्क्रीट सिरीजचा भाग आहे. आणि बाकी जे काही कंटिन्युअस स्केल. आता ह्याचा उपयोग कुठं होतो, तर ग्राफ काढताना वगैरे आपल्याला हा विचार करावा होतो. किंवा वर्गांतर आपण जेव्हा संख्याशास्त्रात तुम्ही जेव्हा अभ्यासता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की आपण लिहितो पहा, काही वेळा काही लोकांना आठवत असेल थोडंसं, 0 ते 9, 10, 19, 20, 29. इथं म्हणजे काय झालेलं आहे पहा की मला या ठिकाणी 0 ते 9मध्ये काही 5 विद्यार्थी आहेत, 10 ते 19मध्ये अमुक विद्यार्थी आहेत. म्हणजे असा जो आपण जे घेत असतो हे कंटिन्युअस सिरीज आहे. ते ग्राफ काढताना मग काय होतं की आपण ज्यावेळेला ग्राफ काढतो, हिस्टोग्राम काढतो, त्यावेळेला असं ते लिहावं लागतं 0, 9, 19, काय 29 वगैरे वगैरे, आणि त्याप्रमाणे ते ग्राफ काढायला लागतात. पण जर खंडित श्रेणी असेल तर मग काय गरज नसते. म्हणजे मग या ठिकाणी असे उभे नुसते बार आपण काढले तरी चालतात त्या भागातले, हे त्या ठिकाणी त्याची आपल्याला गरज पडत नाही. तर हा जो सगळा भाग आहे, मग म्हणलं तुम्हाला की थेरॉटिकल भागावर काही फारसे प्रश्न विचारले जाणार नाहीत, जात नाहीत, परंतु जायला नाहीच पाहिजे असं काही नाही. पण ह्याचाही थोडासा अभ्यास करावा. मात्र हा जो भाग आहे आज या श्रेणीचा, कदाचित याच्यावर मात्र प्रश्न विचारता येण्यासारखा असतो. बऱ्याच वेळेला रिसर्चमध्ये मात्र याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात की बा अमुकसाठी तुम्ही कोणती श्रेणी वापराल, किंवा एक उदाहरण दिलं जाईल आणि ते उदाहरण हे कोणत्या श्रेणीचं उदाहरण आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर आपण या ठिकाणी हा जो घटक आहे या घटकामध्ये जे प्रश्न विचारते साधारणपणे पुढं आपल्याला मी पुढच्या लेक्चर घेईन त्यावेळेला काही एक्झाम्पल्स असतात दिलेले असतात, त्यांनी ग्राफ दिलेले असतात, काही सारण्या दिलेल्या असतात, आणि ते सारण्याच्या
वर आधारित म्हणा किंवा त्या ग्राफवर आधारित खाली 5 प्रश्न दिलेले असतात आणि त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला लिहायची असतात. आणि आतापर्यंत साधारणपणे तशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. अशा ह्या पहिल्या भागावर फारसे प्रश्न आलेले नाहीत, तरीसुद्धा हा भाग आपण वाचणं आवश्यक आहे. आणि मग कारण यात थोडासा जर तुम्ही पाहिलं की आपल्या पुढचा भाग समजण्यासाठी सुद्धा ह्या श्रेणी म्हणा कमीत कमी मापन श्रेणी वगैरे माहीत असणं आवश्यक आहे. पण समजा एखादा वर्ग परीक्षकाचा असला की समजा आपण 10 घटक आहेत आपल्या ह्याच्यामध्ये आणि साधारण आपण असं धरलं की प्रत्येकाला 5 प्रश्न विचारायचे आहेत एका ह्याला घटकाला. ह्याचे जे 5 प्रश्न की एखादा परीक्षक असं म्हणू शकेल, त्याला काय असं बंधन नाही कोणाचं की तुम्ही काढून नये तसे म्हणून, तर तुम्हाला मी नाही काढणार त्या उदाहरणाचे प्रश्न, मी थेरीवरचे प्रश्न काढू शकेन. म्हणून थोडंसं याच्याकडे सुद्धा अगदीच दुर्लक्ष करू नका, एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. आणि आपण पुढच्या तासाला मात्र की प्रत्यक्ष उदाहरणं कशी असतात, ग्राफ कसे असतात आणि त्याच्यावर कसे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहणार आहोत. आपण या ठिकाणी थांबूया.